या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। फर्स्ट इनिंग ब्रेक झाली की लगेच आपला नाणेफेक केली जाणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। मॅच इज ऑन। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार। पहिला बॉल भिरकावलाय बॅकफूट वरतून जाऊन चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा बाहेर। पहिल्या बॉल वरती आला हा संजीव। आणि अर्थात वळूयात आपण स्पर्धेकडे, ज्या ठिकाणी पहिला बॉल अर्थात आपण पाहिला राज शिंदे वरती साहिल खडतरने मात्र हा खडकावून मारलेला चौकार सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय। मागील मॅच खऱ्या अर्थाने साहिल खडतरच्या नावावरती राहिली 18 बॉल 61 धावांची। खेळी खेळणारा अर्थात साहिल खडतर आता बॅट मध्ये आपण पाहिला पहिल्या बॉल पासून आक्रमक होताना पाहायला मिळतोय डावखुरा फलंदाज। आणि या मैदानावरती लेफ्टी बॅटर साठी खूप चांगला असा हे आउटफील्ड आहे। आणखीन एक भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। दोन बॉल मध्ये 10 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहतोय। वन्स अगेन राजवरती हल्ला बॉल, राजला भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषा बाहेर। इट्स अ 6 नंबर 2। पहिल्या 3 बॉल मध्ये 16 ही धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले। काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळते साहिल कडून। गोलंदाज राज कमबॅक करेल का? नाही, कमबॅक या बॉल वरती तरी नाही आहे। आणखीन एकदा इट्स अ 6 नंबर 3 बाय प्रहार पाहायला मिळाला चेंडू सीमारेषा बाहेर। षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली अर्थात आपण साहिल खडतरच्या बॅट मधून। क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे आणि गोल ग्राउंड असलं ना की असा फायदा येणारच। जेवढा तुम्ही शॉर्ट बॉल टाकणार, जेवढा लेग स्पिन देणार, जेवढा तुम्ही बॉल स्लो टाकणार, तेवढा बॅट्समॅनला टायमिंग मिळतो आणि मग आपल्या अंगावरती पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो। शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड उघडतो। आपण पाहिलं 3 चेंडू 3 षटकार असे सरळ सरळ चेंडूवरती आपण पाहतोय। धाव मात्र काही मिळत नाहीये। निर्धाव स्वरूपातील चेंडू ऑफसाइड यॉर्कर आपल्याला टाकायचाच होता। ऑफस्टम यॉर्कर खरंच खूप वेळा म्हटलं जातं आणि त्याची आपण IPL जर पाहिली, IPL मध्ये सुद्धा खूप वेळा बॉलर वाचण्यासाठी मात्र त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये बॉलिंग करत असतो। आता आपण पाहिलं राज शिंदेला मात्र 5व्या चेंडूला कळलं की मला ऑफस्टम यॉर्कर ठेवायचा आहे। यावेळेस मात्र हा शॉर्ट बॉल आपटला होता। क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू अडवतोय पण पंचांचा इशारा वाईट बॉल प्लस अंपायर कडून पहिली अर्थात कारवाई होताना पाहायला मिळते, ती म्हणजे अर्थात बाउन्स ची। 23 ऑन बोर्ड।
खरंच चांगला बॉल, सन्मानपूर्वक हा चेंडू खेळून काढतोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक धाव धावून पूर्ण केली जाते. शिवा मात्र आपल्याला या ओव्हरमध्ये आणि येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये सुद्धा स्ट्राईकवरती पाहायला मिळेल का नाही आहे हा शंका मनामध्ये घेऊन पहिल्या षटकाची खेळी मात्र समाप्त. पहिल्या षटकाखेरीज धावफलकावरती धावा लागले तब्बल 3 षटकार, 1 चौकार, 1 वाईड बॉल आणि 1 सिंगल मधून 24 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 वाईड मधून धावफलक आली धावसंख्येवरती. 5 षटकांचा होणारा सामना. नाणेफेक झाली तेव्हा ठरलं होतं आणि काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. 90+ रन लावायचा प्रयत्न ते म्हटलात. साहिलने जेव्हा नाणेफेक आली, नाणेफेकीचा कौल त्याच्या वाटेला नाही आला, त्यावेळी म्हटलं की आम्हाला बॅटिंग आली आहे, बॅटिंगचं आम्ही स्वागतच करतो आणि आता आपल्याला विजयी करण्यासाठी आणि आम्हाला एक फायटिंग टोटल हवंय. त्या फायटिंगसाठी आम्ही मात्र धावफलकावरती 90+ रन करणार आहोत. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. फलंदाजांनी निर्णय. गोलंदाज तयार. आकाशचा पहिला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. 1 धाव पूर्ण. एकच धाव पूर्ण केली जाते. बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाहीये. पंचांचा इशारा. 22 मधून ही रन येते. पहिली धाव धावफलकावरती. 1 ने वाढ. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. आकाश कासार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू वरती 22 मधून रन पहिल्या बॉलवरती आलेली पाहिली आपण. खोलात टाकला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आला पण मात्र 1 सेकंडसाठी थोडासा स्पीड आपला कमी केला. कॅच पेक्षा चेंडू अडवणं खूप महत्त्वाचं त्याला कळलं आणि मात्र एकेरी धाव येते धावफलकावरती. आणखीन एक आकडे मोड. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात 26 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. 26 ऑन बोर्ड धावा धावफलकावरती झाल्यात. इंदापूर प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. त्यामध्ये दोन्ही संघ विनर आहेत. त्या 2 विनर पैकी एक संघ जी पूर्ण आपल्या नावाच्या पुढे W 2 वेळा लिहिणार, अर्थात 4 पॉइंट्स आपल्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट आणि जिवंत असण्याची व्याही देणारा हे 2 पॉइंट्स खूप महत्त्वाचे. स्लोवर 1 फसवलाय का काय? खरंच साहिल फसवलं होतं पण मात्र नशीब खराब, बाकी काही नाहीये. हातामध्ये आलेली संधी मात्र सुटली जाते. 18 चेंडू 61 धावा धावफलकावरती ठोकणाऱ्या साहिलची झेल मात्र सुटली जाते. स्लोवर 1 बॉल त्याच्या बॉडी पासून लांब ठेवलेला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला होता. बॅट खूप लवकर आली होती. एकदम बॅटच्या टोकावरती चेंडू लागला होता. आपण पाहिलं बॉलर स्वतः फॉलो थ्रो मध्ये गेला होता. कॉटन बोल्ड करायचा प्रयत्न होता. धावफलकावरती आपण पाहिलं आकडेमोड होणारच होती. सगळ्या गोष्टी घडणारच होत्या पण मात्र क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. त्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत नाही सांगू शकत काय घडेल. परत एकदा लीडिंग एज लागली होती. क्षेत्ररक्षक कमालीची क्षेत्ररक्षण करतोय. कमाल क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय. बळीरामजी उबारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. पुढे आज स्पर्धेकडे ज्या ठिकाणी आपण धावफलक जाऊन पोहोचले. 4 धावांचा चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. 27 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये जशा धावा राज शिंदेने बहाल केल्या होत्या पण मात्र त्याला तोड म्हणजे आकाश कासार याने मात्र धावा रोखण्याचं काम मात्र पूर्ण केलं आहे. 27 पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा होत्या. आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाशने. मात्र आपण यावेळी पाहतोय
खूपच बाहेर काट टाकलेला चेंडू, फ्लाइट डिलिव्हरी, खूप वेळा हवेमध्ये तरंगत होता चेंडू, स्लोवर वन आणि स्लोवर वन मधून धावफलकावरती आपण पाहिला आणखीन एकदा निर्धाव चेंडू. या ओव्हर मधला शेवटचा आणि अंतिम एक चेंडू यायचा बाकी. ग्रामीण क्रिकेट म्हणलं की ग्रामीण भाषा येते. ग्रामीण भाषेमध्ये स्लोवर वन आपण क्रिकेटिंग वर्ड आहे, पण स्लोवर वनला ग्रामीण भाषेत ललवा बॉल पण म्हणतात. एकदम ललवा बॉल. तोसाच बॉल पण मात्र दुहेरी फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. नंतर पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार, दुहेरी फटका पाहायला मिळाला बॅट मधून आणि मात्र आपण 6 या धावसंख्येने धावफलकावरती 33 ऑन बोर्ड, 33 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक अशी आपण पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग पाहिली, पण मात्र त्या आक्रमकतेला, त्या वादळाला शांत करण्याचं काम केलं ते म्हणजे आकाश कासर याने. आणि धावफलकावरती आपण पाहिला दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि मर्यादित षटकांमध्ये किंबहुना टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये 9 ते 10 देणारा बॉलर हा एक इकॉनॉमिकल बॉलर मानला जातो. ज्या पद्धतीने एक षटकार मात्र शेवटच्या चेंडूवर खाल्ला, पण मात्र पहिले 5 चेंडू त्याच्या नावावरती राहिले. आणि वळूयात आपण तिसऱ्या ओव्हरकडे, ज्या ठिकाणी गोलंदाज पाचारण केले ते म्हणजे आपण पाहतोय सौरभ. स्ट्राइक वरती साहिल, एकदा जीवनदान त्याला. 9 चेंडू आणि 24 धावांची खेळी आता आपण साहिल कडून पाहिली. 12 चेंडू आणि 33 धावा धावफलकावरती आपण ह्या दोन्ही फलंदाजांनी ही चांगली पार्टनरशिप आतापर्यंत राहिली त्यांची. तिसरी ओव्हर म्हणजे पॉवर प्लेचा खेळ मात्र समाप्त. क्षेत्ररक्षण संपूर्णपणे विखुरलेलं आपण पाहतोय. फुल ओव्हर फुल टॉस आहे, सरळ आपण पाहिलं पायावरती आढळतोय चेंडू, का कोणत्याही प्रकारची धाव मात्र आपण पाहतोय. एक लेग बाईस मधून रन मात्र येते. धावफलकावरती 1 ने वाढ, 34 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. साहिल खडतर मात्र याही वेळेला आपण पाहिलं लोअर फुलटॉस बॉल मात्र फटका खेचता आला नाहीये. चेंडूवरती मात्र धावून पूर्ण केली जाते. 22 मधून ती धाव संघासाठी ऍड केली जाते. 34 ऑन बोर्ड आपण पाहतोय. फुलटॉस बॉल भिरकावून दिलाय, चेंडू हवेत, झेल आणि शिवाची खेळी समाप्त. मोठा धक्का शिवा. आणि आपण पाहिला काय जल्लोष होता. शिवाची विकेट गेल्यानंतर जशा पद्धतीने त्यांनी जल्लोष साजरा केला होता, अक्षरशः शिवाला सुद्धा मिठी मारली काही खेळाडूंनी येऊन. आणि हेच खरं क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेट ओळखलं जातं यासाठी प्रत्येकावरती प्रेम आहे, कारण ग्रामीण क्रिकेट हे फक्त क्रिकेटरवरती प्रेम नाही करत, ते क्रिकेटवरती प्रेम करतात. क्रिकेटरवरचं प्रेम आणि क्रिकेटचं प्रेम हे दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. खूप वेळा आपण पाहतो एखादा प्लेयर आउट झाल्यानंतर आपण मात्र मॅच बघणं बंद करतो आणि आपल्या प्रतिस्पर्धी जो असतो तो मात्र चांगली बॅटिंग करायला लागल्यावरती आपण मात्र शांत बसतो. पण या सर्व रसिक प्रेक्षकांमध्ये एक तरी असा असतो जो क्रिकेटवरती प्रेम करायला आला असतो, ज्याला षटकार आल्यावर तो दोन्ही साइडने टाळ्या वाजवतो, तो खरा क्रिकेट प्रेमी असतो, की ज्याला फरक नाही पडत आहे जी संघानी कोणता संघ खेळतोय, त्याला फक्त पाहतो, त्याला फक्त फरक पडतो तो म्हणजे त्या क्रिकेटचा विजय होणं. तो खरा क्रिकेटर आणि तो खरा क्रिकेट प्रेमी आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. फुलटॉस बॉलला टोलवलाय, चेंडू हवेमध्ये सरळ सीमारेषा बाहेर जातोय. षटकार 6 धावांसाठी.
केल्यानंतर बॉलरचा कॉन्फिडन्स बूस्ट असतो आणि त्या कॉन्फिडन्स बूस्टला मात्र थांबवण्याचं तो बूस्ट संपवण्याचं काम केलंय नवीन फलंदाज अक्षय दळवी याने. वन्स अगेन अ फुल टॉस आणि वन्स अगेन आउट ऑफ द पार. इट्स बॅटिंगचा टेम्पो अजूनही तसा सेट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला जातोय. धावफलकावरती येतो. 46 ऑन बोर्ड. जे रसिक प्रेक्षक आमचे बसले आहात तुम्हीच आमचे ही भव्य दिव्य स्पर्धेसाठी आणि तुमच्यासाठीच हा संपूर्ण आयोजन केला आहे. मी विनंती करतो जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जर पोहोचतोय आणि आपल्या जवळपास असेल तर तो चेंडू त्वरित मैदानाच्या आतमध्ये द्या. तो चेंडू येत नाही तोपर्यंत खेळ मात्र थांबतो आणि तुम्ही पाहायला आलात तो म्हणजे हा क्रिकेट. तो क्रिकेटला मात्र कोणताही अडथळा न यावा म्हणून विनंती आपल्याला जर चेंडू आपल्या बाजूला गेला असेल तर आपण तो द्यायचा आहे. यावेळी लीडिंग एज झेल आणि आणखीन एक फलंदाज अक्षय दळवी बाद. विकेटचं पतन झालं. धावफलकावरती आपण वळूया. ज्या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. 2 विकेट्स मात्र मिळाले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय सौरभ ढवळे हा आपल्याला पाहायला मिळतोय. 46 ऑन बोर्ड आतापर्यंत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. परत एकदा लोअर फुलटॉस होता. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 मात्र समाप्त. अर्थात येणारा शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपातील राहिला आणि 3 षटकांच्या खेरीज धावफलकावरती आपण पाहिलं 13 धावा धावफलकावरती तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा धावफलकावरती येऊन टोटल जाऊन पोहोचले 3 षटकांच्या खेरीज 46 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. साहिल खडतर अजूनही मैदानावरती आपण पाहतोय त्याला या ओव्हरमध्ये. अर्थात आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मात्र साहिलला जास्त मिळाली नाहीये. गौरव ढवळे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल. अक्षय बाद झाला. त्याच्या पहिले आपण पाहिलं 1 षटकार लगावणारा शिवा उर्फ विकास दिघे बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं अक्षय दळवी आला. 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती मात्र उसळी घेणारा चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला. त्याच्यावरती फलंदाज मात्र बाद झाला. शेवट अर्थात चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज पाचारण केलंय तो म्हणजे आपण पाहतोय शुभम सुरवई. क्रिकेटवरचं प्रेम आहे हे खरंच क्रिकेटवरचं प्रेम. 12वीचे एक्झाम चालू आहे. बोर्ड एक्झामचा पेपर संपल्यानंतर थेट मैदानावरती. लीडिंग एज लागली. पहिला बॉल फुल टॉस होता. तो मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू निर्धाव स्वरूपातील जाताना पाहायला मिळतोय. अर्थात आपण पाहतोय शुभम सुरवे आपण गोलंदाज याला पाहतोय. या संघाचा आयकॉन खेळाडू 12वीची परीक्षा देतोय आणि पेपर संपल्यानंतर त्वरित थेट आपण पाहिलं मैदानावरती आला. आपल्या टीम साठीची गरज त्याला माहिती आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातील. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं जमिनी लगत चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेड एंड कडे थ्रो पण घाणेरडा थ्रो. चेंडू पडल्यानंतर टेनिस बॉल आहे मित्रा. उसळी तर घेणारच. जितक्या जोरात बॉल आपटला जातो तितक्या जोरात बॉल उंच होतो. पहिली धाव चांगली घेतली. दुसरी धाव थोडीशी रिस्की वाटली होती पण मात्र चेंडूने उसळी घेतली आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने धावफलकावरती वाढ. 48 ऑन बोर्ड अशी झालेली धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. काय कमालीची दोघांमध्ये आपण पाहिलं. कॉलिंग चांगली राहिली. 2 धावा धावफलकावरती येतात. आयकॉन बॉलर वाह मस्त मस्त. यावेळी गतीने बीट केलं. वेगापेक्षा गतीवरती जास्त आपण पाहिलं नियंत्रण ठेवलं गेलं जातोय.
गतीने बीट केला जातोय आणि आपण पाहिलं प्रत्येक वेळी आपण पाहतो जो फास्ट बॉलर असतो त्याच्या स्पीडची चर्चा खूप वेळा राहत नाहीये. स्पीडची चर्चा गेल्यानंतर मग विषय येतो तो म्हणजे त्याच्या ॲक्युरेसी वरती. नोचा कॉल पंचांकडून येतोय. पिचच्या बाहेर पडणारा हा चेंडू नो बॉल. धावफलकावरती आपण नोच्या माध्यमातून एकेरी धाव ऍड करणार. 49 ऑन बोर्ड झालेले आपण पाहतोय. चौथं षटक प्रगती पथावर असताना पहिले 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात ते म्हणजे आपण पाहिला 3. भिरकावलाय. फ्री हिटला टोलवण्याचा प्रयत्न असक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. साहिलच्या बॅट मधून आलेला हा आणखीन एक षटकार. वाढ 55 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. साहिल नावाचं वादळ थांबवायचं आहे आपल्याला या मैदानावरती. तो वादळ थांबवत असताना त्या वादळाकडून झालेला ही पुन्हा एक मोठी डरकाळी. चेंडू सीमारेषा बाहेर. इट्स अ 6 नंबर 4. थँक्यू सो मच. धावफलकाकडे या 6 ने वाढ करूयात. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 61 ही धावसंख्येवरती. या ओव्हर मधला आणखीन एक मोठा प्रहार येणार का? नाही. साहिल नावाचा वादळ अक्षरशः आयकॉनने शुभम सुर्वेने मात्र थांबवलं. साहिल बॅक टू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या चेंडूवरती फसला. विकेटचं पतन मात्र झालं आणि मात्र आपण धावफलक 61 या धावसंख्येवरती मात्र आपण थांबवलो. 3 गडी बाद 61 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटकाकडे वळूया ज्या ठिकाणी आपण पाहतोय या 2 विनिंग टीम आणि या दोघांपैकी आपल्याला कोण हा विजेता पाहायला मिळेल. गौरव ढवळे आपण स्ट्राइकला पाहतोय. नॉन स्ट्राइक एट वरती रोशन बाईत याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार राज शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक राज शिंदेचं खूप थोडं महागडं ठरलं होतं. तब्बल 24 धावा धावफलकावरती त्याच्या त्या षटकामधून आलेल्या आपण पाहिल्या. फुलटॉस बॉलला भिरकावून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. पहिल्या बॉलला आसमानी टोला. सीमारेषा बाहेर षटकार. जाऊन पोहोचले तब्बल 67 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. जाळा वेचलाय. जाळ्यामध्ये अडकला आणि आणखीन एक फलंदाज बाद. धन्यवाद डीजे आणि संघ मालक कुणाल दळवी अर्थात संघाचे संघ मालक मैदानावरती दाखल आणि अर्थात आपण पाहिलं धावफलकावरती धावा आल्यात. खूप चांगल्या पद्धतीने आल्यात. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतोय
67 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. पण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ, या खेळामध्ये आहे ना आपण एक साइडेड होऊ शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की आता फर्स्ट इनिंग होईपर्यंत ही पूर्ण एक साइडेड एक तर्फा मॅच आहे. अजूनही त्या अर्थात प्रतिस्पर्धी यांची बॅटिंग यायची बाकी आहे, त्यांच्याकडून फटकेबाजी होणार. पण त्यापूर्वी त्यांना लढण्यासाठी आपल्या गोलंदाजांना शस्त्र ढाल देण्यासाठी एक फायटिंग टोटल आपल्याला उभी करावीच लागणार. आणि त्या फायटिंग टोटल साठी आणि ज्यावेळी टॉस झाला होता त्यावेळी आपल्याला समजलं की अर्थात कैलासवासी सागर पवार मित्रमंडळाने ठरवलं होतं तब्बल आपण 70 धावांच्या आतमध्ये या संघाला रोखणार आणि तो आतापर्यंत यशस्वी झालेला आपण पाहतोय. आणखीन एकेरी धाव येते, एका धावेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एका धावेने धावफलकावरती वाढ 68 ऑन बोर्ड झालेले आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 7 धावा धावफलकावरती आल्या. टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 68 ही धावसंख्या धावफलकावरती. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र पडतोय. आणखीन एक धाव, एका धावेने धावफलकावरती वाढ 69 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. काय गोलंदाजांवरती विश्वास ठेवला होता संघनायकाने की माझे बॉलर 70 पेक्षा कमी धावांमध्ये रोखतील आणि मात्र आपण कॅल्क्युलेशन पाहतो 70चा ॲव्हरेज आउट आतापर्यंत तरी आलेला आहे. कारण 70 धावांचा रोखण्याचा ॲव्हरेज आउट त्यांनी पकडलेला की बॅटिंग सुद्धा टीम आमची तशा पद्धतीने करेल. हा पूर्ण प्लॅनिंगचा विषय असतो आणि प्लॅनिंग मधून आपण पाहतो आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते. RK टायगर थँक्यू सो मच डीजे. इंदापूर प्रीमियर लीगचं हे गाणं आपण वाजवलं आणि अर्थात टॉप लेवलचे आयोजन सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि खऱ्या अर्थाने प्लॅनिंग सुद्धा टॉप लेवलची. का हे दोन संघ मात्र विजयी होऊन आलेले आहेत त्याचं उत्तर आपल्याला मिळते. एक साइडने खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते, दुसऱ्या साइडने विकेटची गळती सुद्धा पाहायला मिळते. दोन्ही गोष्टींचं तारतम्य खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. एक क्रिकेट रसिक म्हणून ही मॅच खऱ्या अर्थाने एक बघण्यासारखी मॅच आहे. वन साइड काही होत नाहीये, फटके माझी मस्त होतीये, त्याचप्रमाणे गोलंदाज पण कमबॅक करतोय, कधी हावी होतोय, कधी तोच मार खातोय, कधी तो विकेट घेऊन सुद्धा देतोय, कधी क्षेत्ररक्षक चूक करतोय, कधी डाइव्ह घेऊन कॅच सुद्धा पकडल्या जातात. या सगळ्या गोष्टी असताना त्रिफळाचीत बाद होताना आणखीन एकदा फलंदाज सीमारेषेच्या बाहेर जातोय, अर्थात विकेट बाद. हॅलो हॅलो चला 70 धावांचा पाठलाग करायचा आपल्याला. जशा पद्धतीची प्लॅनिंग झालेली ती प्लॅनिंग मध्ये सक्सेसफुल होताना आपल्याला आतापर्यंत जर पाहायला मिळालेत. 70 धावांचा पाठलाग होणार की नाही, धावफलकावरती लागणार की नाहीत हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार. त्यापूर्वी आपण वळूयात काही मान्यवरांकडे. अर्थात शेखर साखरे आणि प्रदीप सुतार आणि शांताराम साखरे यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तत्पूर्वी आपण त्वरित वळूयात आपण दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जाणार आहेत अर्थात किल्ला रोह्यातील खूप गोड आवाज आणि अर्थात आमचे समालोचक हर्षल मुंडे यांच्याकडे. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतो अर्थात श्री सोमजाई क्रिकेट संघ कोल्हाड आणि त्याच्या विरुद्ध दिनेश महाजन मित्र मंडळ तळाशेत या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण त्वरित नाणेफेकीकडे वळायचं आहे. आणि ऐकूयात परत एकदा आपण हर्षल मुंडे यांच्याकडे. धन्यवाद. चालू चेक. थँक्यू सो मच. गुड्डेजी जाधव सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतात. एक दमदार आवाज, दमदार स्पर्धाच आपण अनुभवतोय. इंदापूर प्रीमियर लीग 2024 भव्यदिव्य असं पहिलं पर्व
आणि या पहिल्या पर्वातील आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. एका बाजूला RK टायगर्स तळा रोड त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर कैलासवासी सागर पवार मित्रमंडळ गोवा रोड असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय शेखरजी साखरे साहेब इथे उपस्थित राहतात आणि त्यांचा सन्मान घनश्यामजी पवार साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हातानं आपण शेखरजी साखरे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करायचा. विनंती करतो घनश्यामजी पवार साहेब आपण या आपल्या शुभ हातानं आपण सन्मान करूया सन्माननीय शेखरजी साखरे साहेबांचा. या शेखरजी साखरे साहेब आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान स्वीकारायचा. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित प्रदीपजी सुतार साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन उत्कर्ष माडेकर यांच्या शुभ हातानं प्रदीपजी सुतार साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करूया. उत्कर्षजी माडेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं प्रदीपजी सुतार साहेब यांचा मान सन्मान आपण इथे करूया. त्याचबरोबर शांतारामजी साखरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान उत्कर्ष माडेकर यांच्या शुभ हातानं आपण करतोय. सर्व मान्यवरांचे आभार. मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आपण आलात त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून सर्व मान्यवरांचे आभार आभार आणि आभार आहेत. चला मॅचच्या दिशेने रूप करूया. सरपंच काय प्रॉब्लेम आहे? बाटर मैदानावरती पाठवा. बाटर चला. टीम श्री सोमजाई क्रिकेट कोल्हान त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम कैलासवासी दिनेश महाजन मित्रमंडळ तळाशेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉससाठी या. कोणत्या वेळ दौडवायचा नाहीये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला एक विनंती करेन आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. सन्माननीय संदेशजी शेपुंडे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. संदेशजी शेपुंडे साहेब यांना विनंती करतोय चला टॉस साठी या. यस बॉलची मागणी केली जाते. बॉल द्या मैदानावरती. बॉल संदेशजी शेपुंडे साहेब यांना विनंती करेन चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपल्याला टॉस करायचा. श्री सोमजाई क्रिकेट क्लब कोल्हान त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना कैलासवासी दिनेश महाजन मित्रमंडळ तळाशेत आणि या दोन संघांमध्ये टॉस आपल्याला इथे करायचा. महत्त्वाचे दोन्ही कॅप्टन विनंती करेन आपण या. आम्ही तुमची वाट बघतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चेक. यस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आम्ही तुमची वाट बघतोय. महत्त्वाचे दोन्ही संघ असतील या अगदी वादळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. सकाळी थोडं सकाळच्या सत्रामध्ये साहिल खडतर नावाचं वादळ आलं होतं. आता त्याच्या मॅच मध्ये हे वादळ आपल्याला पाहायला मिळेल. हवेचा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चित या दमदार स्पर्धेमध्ये हे अपेक्षितच होतं कारण की सगळी वादळे आपण पाहिली. बॉलिंग करणारी टीम पाहिली, बॅटिंग करणारी पाहिली, फिल्डिंग करणारीही पाहिली. आता मैदानाच्या आतमध्ये वादळही आपल्याला बघायला मिळालं. निश्चित आमचे डेकोरेटर्स जर इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेन आपण तिथपर्यंत पोहोचा आणि त्यानंतर जी काही आपली ग्रीन पट्टी आहे ती मैदानाच्या आतमध्ये आली आहे ती बाहेर पुन्हा तशीच्या तशी कशी होती ती सेट होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. अगदी वादळ आज सगळं घेऊन जाताना पाहायला मिळतंय कारण की या इंदापूरकरांचं दमदार आयोजन आणि त्याच्यामध्ये फक्त वादळाची कमतरता होती तेही झालं. चला मान्यवरांच्या शुभाताना आपण टॉस करतोय. येस संदेश साहेबांच्या शुभाचा आपण टॉस करतोय आणि निश्चित टॉससाठी श्री सोमजाई क्रिकेट क्लब कोल्हान त्यांच्या विपक्षामध्ये कैलासवासी दिनेश महाजन मित्रमंडळ तळाशेत टेल आणि हेड असेल. ओके येस टॉस कोण करतोय? श्री सोमजाई क्रिकेट कोल्हान संघाचा कॉल असेल. येस टॉस करूया. टेल कॉल झाला. इट्स टेल. टॉस जिंकलाय श्री सोमजाई क्रिकेट क्लब कोल्हान संघानं. पहिली मॅच पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं.
काही घडामोडी झाल्या, चुका झाल्या, चुका सुधारून आज खेळायचा, पण आता टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. बॉलिंग करायची 5 ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला असावा? पहिली मॅच तुम्ही पराभूत झालात आणि त्यानंतर आता तुम्ही पुन्हा बॉलिंग करण्याचा निर्णय घेता, या मागचं नक्की प्लॅन काय असू शकतो ते आम्हाला कळेल का? क्रिकेट हा हार जीतचा खेळ आहे, हार जीत होतच असते. आता आम्ही क्षेत्ररक्षण करून समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू. दमदार स्पर्धा, एक चांगल्या पद्धतीचं आयोजन, चांगल्या पद्धतीचं नियोजन. पहिली मॅच खेळताना कसं वाटत होतं? ही स्पर्धा कशा पद्धतीने बघताय? एकदम खूप छान अनुभव पाहतो मी. सर्व कमिटी जी या इंदापूर ग्रामपंचायत लीगची कमिटी आहे त्यांचे खरोखर मी आभार मानतो की ज्यांनी एक आपल्या पंचक्रोशीतल्या मुलांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आहे आणि त्यांनी जी मेहनत घेतली आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यामुळे सर्व कमिटी मेंबरचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप धन्यवाद देतो. खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद साहेब, आपण बोललात आणि त्याबद्दल तुमचे शब्दही प्रेरणादायक असतील तुमच्या टीमला. पण ती आता टॉस हरला, पहिला टॉस सुद्धा हरला होता, 87 धावा बनवल्यात, त्याही कमी पडल्या. मग आता टार्गेट कितीचा असेल? नाही, आता पण प्रयत्न करीन 70+ करण्याचा. मगाशी थोडी बॉलिंग खराब पडली, पण आता नक्कीच चांगले टाकू. इस टीम कडून अजून काय अपेक्षा? अपेक्षा तर काय नाही, सगळे चांगले झाले. थोडेसे बॉलर नवीन आहेत त्यामुळे थोडं झालं, पण होईल आता नक्की. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा मॅचला आणि निश्चित तुम्हालाही. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचच्या दिशेनं. उत्तरार्धाचा खेळ, दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. जो इथून जिंकेल ना, तो मला वाटतं आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल का? चांगला स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर मधून वेगानं घरंगत चाललाय बॉल. सीमारेखेच्या अगदी जवळ, सीमारेखेच्या अगदी पार. पहिला चौकार. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती बॅट्समन आहेत, नाव आहे शुभम सुर्वे. हा डिसिजन चुकीचा असावा शुभमचा. बघा, अगदी मिरिटवरती येणारा चेंडू होता, स्लॉट मध्ये येऊ शकला असता आणि ओव्हर पिच बॉल होता. अगदी त्यालाही दिशा देण्याचा प्रयत्न केला, फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा निर्णय त्यानं घेतला आणि अगदी बॅकफुटला जाऊन कट करत असताना तो डॉट बॉल खेळला. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल आता होता बॉल लो व फुल टॉस. बॅट आडवी केली, बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. बॅटचा फेस आधीच क्लोज केला आणि याही वेळेला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाची सांगता झाली. हेच आमचे पंच कळवतील. ज्याच वेळेला धावा किती आलात तर धावा फक्त 9 धावा बघायला मिळाल्यात. रुपेशजी सुतार साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं आपण संकेत साहेबांचा सन्मान, मुख्य सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. धन्यवाद संकेत साहेब, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवेल आणि आपले असंच प्रेम या स्पर्धेवरती राहील अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगतोय. खूप सारे आभार. व्यासपीठावरती असं व्हा आणि या स्पर्धेचा आपणही आनंद घेऊया. जिथे आपण पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय आणि त्याच वेळेला स्पर्धेचे घटक बनून राहिलोय. इंदापूर प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य पर्व. येस, चला स्पीडअप घे विनंती करतोय. बॅटिंग पॉवर प्ले आहे का सर? येस. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 3 खेळाडू बघायला मिळतील आणि तेही लेग साईडला आहेत. म्हणजे व्यूव्हर रचना कशी असेल? बॉलिंग करत असताना हाफ ट्रॅकर बॉल असेल का की हाही प्रश्नचिन्ह निर्माण. पुढचा बॉल
समोरचा होता, अगदी आडवा बॅटने खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलला जज करतील, पकडतील, बॉलची फेक करतील ना तदवर मात्र एकच धाव धावफलकावरती त्यांना पाहायला मिळेल. आणि मग या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथून जिंकलो ना तर थेट क्वालिफायची मॅच खेळण्यासाठीचा प्रवास, इथून हरलो ना तर अजून एक संधी असेल, मग ती डू ऑर डाय असेल. आणि ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. जिंकायचं आहे, लढायचं आहे, झुरायचं आहे आणि अगदी निधड्या छातीनं उभं राहायचं आहे. लो व फुल टॉस ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आले, त्यांच्याही बॉल आवा कॅच्या बाहेर. 4-4. वेड लावलं आणि या गाण्यावरती नाचणारीनं सुद्धा वेड लावलं. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा खेळाडू आहे आणि या स्पर्धेनेही वेड लावलंय. पाटलांचं वर्चस्व राहिलंय या गाण्यावरती. हाही फटका आडवा पाटणं ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली फलंदाज बाद. एक तुमारी. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंतची बघायला मिळाली. संघाचं धावफलक धावफलकावरती लागले. तब्बल 14 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतात. अजूनही या मॅचचा विचार केल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिला, 3 चेंडूंचा खेळ शेष राहिला. या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून इथे दुसरं षटक मार्गस्थ आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाजात नाव आहे राज आहे. राजला मैदानावरती राज्य गाजवावं लागेल. मैदान महत्वाचं, खेळपट्टी चांगली आहे, सुंदर खेळपट्टी, सुंदर मैदान, सगळं काही ओके मध्ये झालंय ना. टीमला बॅटिंग ओके मध्ये गरजेची आहे. खोलात टाकलेला बॉल फटका चांगला होता मी म्हणेन, पण त्याच वेळेला लावून दी कार्पेट क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक पेक्षा जास्त काही नाहीये. शिवाय या गोष्टीसाठी नाराज असेल की ही बॉलची फेक होती ना ती चुकीची होती. जर तर तिथून बॉल निसटला असता एक एक्स्ट्रा धावही स्कोर कार्ड वरती येऊ शकली असती. जर तरला प्राधान्य अजिबात दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. पण जर तर शिवाय क्रिकेटला मजाही नाहीये, कारण की अंदाजे लगावले जातात. मग कोण कसा खेळेल आणि कसा त्याचा खेळ होईल. स्विच हिटचा प्रयत्न बघा. अगदी सरळ बॅटने आधीच धावा येत नाहीयेत. बॅट तुम्ही उलटी करताय, उलट्या बॅटनं सुद्धा धावा येत नाहीयेत. मग करायचं काय? तर तुमच्याकडे असणारं कौशल्य दाखवण्याची ही संधी आता आली आहे. एक नामी संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. संघर्ष हा खूप महत्वाचा. पुढचा बॉल लेग स्ट्रिकच्या बाहेर बघा. आता फेकून दिलं फ्लॅट अँड फ्युरियस 6. पाटलांनी वर्चस्व केलं. मग पाटलांचं बैलगाडा गाणं आलं. राधा खोडेंनी गायलेलं हे गीत. त्याचबरोबर मिल्खा ग्रुपचा तो बैलगाडा. आणि कोणाला माहितीही नव्हतं ही बैलगाडीची जोडी, पण तदनंतर हे गाणं फेमस झालं. मग हळदी आणि मग सगळं काही या गाण्यानं समाविष्ट केलं क्रिकेटमय. आणि मग धावा झाल्यात 21 धावा धावफलकावरती आहेत. आपण क्रिकेटच्या पलीकडे पाटलांकडे गेलो होतो, त्याच्यामुळे जरा दूर गेलो होतो. पण तरी सुद्धा या पाटलांच्या गाण्याने वेळ का लावलं, कारण की त्याच्यावरती गौतमी पाटीलचा तो डान्स आणि तिथून मग तिचे फॅन फॉलोईंग आणि मग त्या गाण्याला मिळालेली ऊर्जा खूप 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 पुढे घेऊन गेली. कारण की आणि निश्चित माणगाव तालुक्यामध्ये प्रथमच गौतमी पाटील आलीही होती, कारण की या माणगावानं खूप काही दिलंय. टेनिस क्रिकेट विश्वामधील हिरे दिले, मग चांगले समालोचक दिले, चांगले अंपायरही दिले, चांगले क्रिकेटरही दिले आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चांगले व्यक्तिमत्वही दिले. आणि मग त्याच वेळेला माणगाव महोत्सवही पार पडला होता. गौतमी पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली आणि माणगावाला सुद्धा वेड लावून सोडलं त्या नावानं. पण इकडे माणगावामध्ये जास्त क्रेज क्रिकेटचं सुद्धा आहे. क्रिकेटनं भुरळ पाडली आहे, मग ऊन किती असो पण ते आम्ही खेळणारच. क्रिकेट हा खेळच असा नसा नसामध्ये भरला. पुढचा बॉल
बॅट फिरवली पण अगदी ती बॅट बॉलच्या लाईन आणि लेंथ वरती फिरवली का हाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला. एक ब्लाइंड स्ट्रोक बघायला मिळाला. बॅट फिरवल्यानंतर डॉट बॉलचा इथे कॉल झालाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. संघाचा धावफलक अगदी एकाच जागेवरती स्थिर थांबलाय 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्ग असता. 21 धावा धावफलकावरती आलात आणि आतापर्यंत एकच बॅटर आउट झाला. बॅट फिरवली. बॅट इथे मात्र बॉलला जवळजवळ आपण जर पाहिलं ना मिडल ऑफ द बॅट करत नाहीये. कारण की एकंदरीत तुम्ही बॅट फिरवताय ना ती बॅट बॉलच्या सोबत फिरली पाहिजे. लाईन आणि लेंथ वरती तुमची बॅट फिरली ना तर एकंदरीत धावा तुम्हाला 6, 4 काहीतरी मिळतील. पण बॅट जर तुम्ही बॉलच्या विपक्षामध्ये फिरवलीत तर मात्र 0चा चष्मा घालावाच लागेल. आणि प्रशांत ऑप्टिक्स तुम्हाला गॉगल देता येतात पण त्यासाठी तुमची बॅटिंग चांगली झाली पाहिजे प्लेअर ऑफ द मॅच साठी. समोरचा बॉल चांगला स्ट्रोक खेळला. लॉंग ऑनच्या दिशेला खेचलाय बॉलला. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले. एक सिंगल एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि आता 48 धावांची आवश्यकता. मागील मॅच मध्ये जर 18 बॉल मध्ये 61 होऊ शकतात तर 15 मध्ये 48 का होणार नाहीत हेही प्रश्नचिन्ह आहेत. आता कशा पद्धतीची बॅटिंग करतील ना हे आम्हाला बघायचं. खेळ कसा होतोय ना आणि बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण खेळ. 48चा पाठलाग करायचा. याही वेळेला डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील. मी म्हणेन एक डॉट बॉल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीमला पूर्णतः बॅकफुट वरती आणणार आहे. टीम महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये. कैलासवासी सागर पवार गोवा रोड संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आरके टायगर तळा रोड असे हे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या दोन संघामध्ये ही लढत मातबर लढत आहे. कोण जिंकेल कोण हारेल. पुढचा बॉल. बॅटची लीडिंग एज एस्टनच्या मागे साहिल त्यांना प्रयत्न केले ते अपयशी राहिले. बॅकअप चांगलं मिळालं मी म्हणेन. कारण की बघा बॅकअप महत्वाचा आहे. सातत्यानं खेळाडू वृत्ती त्याच वेळेला खेळाडूंची मेहनत त्यांचं पूर्णपणे कसपणाला लावून मैदानाच्या आतमध्ये ते खेळताना पाहायला मिळतात. आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर संघाचा धावफलक 23 या आकड्यावरती. मी म्हणेन आता मॅचला जिंकायचं ना. एक आपण सातत्यानं म्हणतो ना की सामना जर बराबरी सोडायचा असेल किंवा मग जिंकायचा असेल तर सिंगल डबलने काम जाणार नाहीये. हेच आपण हिंदीमध्ये म्हटलो ना की म्हणतो ना की अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा. मैच को जीतना है ना तो चक्के चौके लगाने पडेंगे. यस बघा हे काय झालं माहिती आहे का. एसटी रक्षक सांगत होते ऑफस्टिकच्या बाहेर बॉल टाक. गोलंदाजाला कळलंच नाही काय करायचं. रनवे मध्ये थांबले. मागे जातील पुन्हा बॉल टाकण्याचा निर्णय घेतील. नवीन गोलंदाज आहेत नावात त्यांचं जयेश. चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली आहे. 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केला. 3 डॉट बॉल टाकलेत. हाफ ट्रॅकर हा चुकीचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण. शॉर्ट पुल सक्सेसफुल षटकार. पूर्णांक 50च्या सरासरीनं इथून पुढची बॅटिंग करायची. 12 बॉल 41. चला मी याकडे लक्ष वेधेन. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं आपल्याला स्पीडअप घ्यायचा. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. त्यामध्ये लगेचच आपल्याला पाठी यायचं आणि लगेच मॅचला सुरू करायचं. येस छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. मग डीजे तुषला ऐकूया. येस निश्चित एक छोटस एक सुमधुर संगीत ऐकूया. त्यांना पाहायला मिळतील. डीजे मास्टरी आमचे ट्रेंडिंगला आहेत कारण की हाच ट्रेंड चालू आहे ना
मुंबईची बाय हे संगीत आपल्याला पाहायला मिळालं आणि या गाण्यावरती बऱ्याचशा क्रिकेटरनं रीलही बनवलेली पाहायला मिळाली. जर तुम्हा सर्वांना माहिती असेल तर अगदी पनवेलचा फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू करण घनसोलकर या नावाला तुम्ही जर निश्चित फॉलो करत असाल ना तर इंस्टाग्रामवरती एकदा जाऊन बघा. त्यानं या गाण्यावरती जी रील बनवली ना ती खूप फेमस होताना पाहायला मिळाली आणि ती रील बहुत चर्चेत राहताना आपण जरूर पाहिली. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळत असताना यावेळेला डॉट बॉल. हाई डॉट बॉल आलाय जिथे 12 चेंडूमध्ये 41 ची गरज होती. साहिल खडतर बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. अगदी साहिलला माहिती आहे तो अगदी खडतळातून बाहेर आलाय कारण की अगदी तो बॅकफूट वरती होता टीमला फ्रंट फूट वरती घेऊन आला आणि आता कशी बॉलिंग करायची हे जाणतो तो. आडवी पाठ केली आहे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा आज मैदानाच्या हातमध्ये. परफेक्ट नेम एस्ट्या उद्ध्वस्त. बॅटर आउट. धक्का क्रमांक 2. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालं. त्याचं नाव होतं आकाश कासार. मागच्या मॅचचा हिरो. बॅट स्ट्रोक चांगल्या पद्धतीचं होतं. क्षेत्ररक्षकानं चूक केली. अगदी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग चुकली आणि अगदी 2 ट्रेन एकाच पटरीवरती आणि मग अपघात अटल आहे. अपघात झाला. फलंदाज बाद. तिसरा आणि अगदी स्वस्त्यात धक्का. आकाश कासार बॅक टू दी जग आउट. येणारे 6 बॉल आवश्यकता या मॅच मध्ये 38 धावांची. 6 मध्ये 6 6 जरी आले ना तरी सुद्धा या मॅचला जिंकलं जाऊ शकत नाहीये आणि पूर्ण बॉडी लँग्वेज सांगून जाईल. स्विच हिटचा फटका. वा
अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला 6. क्वालिफायची मॅच कंपल्सरी खेळवायची आहे तर आपला स्पीडअप आपण घ्या ही विनंती करेन प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीमला. बघा सरळ बॅटने एक षटकार येस उलटी बॅट केली होती त्या वेळेला षटकार आला होता. याही वेळेला त्याच लाईन लेन्थचा बॉल होता पण मिस झाले बॅटर आणि त्याच कारणाने मात्र आता आपल्याला डॉट बॉल बघायला मिळाला. षटकार आला त्यानंतरचा डॉट पुन्हा बॅटने स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक खेळाडूला दुखापत झाली का पहिलं बघा. चला पाणी घेऊन जाऊया मैदानावरती अपेक्षित असेल गरजेचं असेल तर. शूज काढा शूज रिमूव्ह करा पहिले आणि येस त्याचा अंदाज घ्या आणि जोराजोरात फिरवू नका पाय विनंती करेन. येस पाणी घेऊन जा मैदानावरती लगेच. येस खेळाडू जा बॅटिंग करणारी टीम किंवा मग अजून कोणी 2-3 खेळाडू जा त्या खेळाडूला बाहेर घेऊन या. मी म्हणेन पाय टेकण्यासाठी सांगू नका त्या प्लेयरला अजिबात पाय टेकू नका तसं घेऊन या बाहेर. येस चला मॅच स्टार्ट करूया. न्यू बॅटर मैदानावरती जाऊया. चला सर मॅच स्टार्ट करून घ्या. विनंती करेन फिल्डिंग करणारी टीम आपल्याकडे काहीच चेंडू बाकी आहेत वेळ खर्च करू नका स्पीडअप घ्या. पुढच्या मॅचच्या दिशेने सुद्धा आपल्याला रुख करायचा लगेच आपल्याला सामने सुरू करायचे आहेत. एक दमदार स्पर्धा आज आपण अनुभवतोय आणि या दमदार स्पर्धेचा आपण जर विचार केला तर आज हा पहिलाच दिवस आहे आणि खेळाडूला झालेली ही दुखापत ही मोठी नसावी अशी ईश्वराचरणी आपण प्रार्थना करूया म्हणजे पुढील मॅच मध्ये पुन्हा तो खेळाडू आपल्याला खेळायला बघेल अशी आपण आशा बाळगूया. चला न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. बॅट्समन अविनाश नवगणे हा खेळाडू खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतं. येस मॅचला स्टार्ट करून घेऊया आपण. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. नाव आहे शिवा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. लो फुलटॉस बॉल टाकतात पण हरकत नाहीये चांगल्या पद्धतीची कामगिरी राहिली आहे. यावेळीचा लो फुलटॉस हाही बॉल होता डिपेस्ट्रा कव्हरला वा काय 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळला होता पण ताकद कमी पडली या फलंदाजाची आणि त्याच कारणाने मात्र तिथे मिळेल फक्त एकच धाव. एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या तब्बल 38 धावा. याही वेळेचा बॉल हाही चांगला फटका आणि आता फन लेगच्या दिशेला बॉल सीमा पार चौकार. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शिवासह जीवताना पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल खोला टाकला. मॅच संपली आहे. सामना जिंकलाय. लगातारचा दुसरा विजय आपल्या नावावरती. कोल्हान संघ
आपण समोर म्हणजे जी आरके टायगर टीम आहे ना ती बाहेर यायच्यात आपण लाईनअप मध्ये मैदानावरती चला वेळेला